नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर। मित्र, भटकंती करताना मी आला आहे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यामध्ये असलेलं बावनेपांगरी गाव। बावनेपांगरी गाव म्हणजे जालना शहराच्या जिल्ह्याच्या ठिकाणापासून राजूर गणपती रोडला जालन्यापासून 15 किलोमीटर असलेलं गाव आहे आणि इथून पुढे साधारण 8 किलोमीटर राजूरचा गणपती आहे। बावनेपांगरी या गावामध्ये आज आलेलो असताना गावामध्ये आल्याबरोबर एक मारुतीचं मंदिर, मूळ मंदिर आणि पावना मारुती मंदिर अशी दोन मंदिर बघायला मिळतात। तर या ज्या मारुतीचं पावना मारुती मंदिर जे आहे तिथं आहे काही समाध्या। गावकरी असं सांगतात की जुने साधू संत इथं राहत होतात, त्यांच्या समाध्या आहेत। मित्रांनो, 20 वर्ष अगोदर एक गाणगापूरचे महाराज इथं वास्तव्यास होते आणि त्यांचं मृत्यू त्यांचा इथंच झाला आणि त्यानंतर त्यांना इथं समाधी देण्यात आली असं गावातले लोक सांगत आहेत। मित्रांनो, अतिशय जुनं देवस्थान हे दिसत आहे। मठ म्हणा किंवा जुनं मंदिर म्हणा असा हा परिसर आहे। आपल्यापैकी काही लोकांना जर याची माहिती असेल तर नक्की सांगा, म्हणजे पुढच्याच आपण त्याला अजून चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू। मी किसनराव भाऊराव जोशी बावनेपांगरीतून बोलतो। जे मारुतीच्या मंदिरामध्ये जे जुन्या समाध्या आहे ते आम्हाला कोणालाच माहीत नाही। जी एक समाधी आहे आमच्या देखत झालेली गाणगापूरच्या महाराजाची, त्यांचे आम्ही दीपावलीच्या पाडव्याला त्यांचं पुण्यतिथी करतो, हमेशा करता। या मंदिरात काय काय उत्सव साजरे होते? या मंदिरामध्ये सप्ताह होतो, पोथी होती, कीर्तन होतं, भजन होतं, 4 महिने चातुर्मास होतो, रोज हरिपाठ काकडा झाली आहे। मित्रांनो, आपण जे बघत आहात हा मंदिराच्या बाहेरील परिसर आहे। हे आहे श्री मारुती मंदिर, महादेव मंदिर, बावनेपांगरी। मित्रांनो, याच मंदिरात आहे अतिशय जुन्या अशा समाध्या की ज्या की साधू संतांच्या महंताच्या आहेत। मारुती मंदिर आहे, काही समाध्या आहे आणि याच परिसरामध्ये आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक। मित्रांनो, आपण हे जे बघत आहात बघा, ह्या काही समाध्या आहेत। ही जी पहिली समाधी आहे ही आहे जे गाणगापूरचे महाराज इथं राहत होते, साधारण 20 वर्ष अगोदर त्यांना इथं समाधी देण्यात आली वारल्यानंतर, आणि अशा काही जुन्या समाध्या इथं आपण बघत आहोत। 100 वर्षाच्या पुढंच असलेल्या या समाध्या आहे, कारण की याचे दगड बघा तुम्ही, आता ऊन वारा पावसामुळं हे आता दगड झिजून गेलेले आहेत। यात काही समाध्यावरती ह्याचे निशाण पण आहेत की कोणी भजन कीर्तन करणारा माणूस असेल तर त्याचा हे तो आकार इथं कोरलेला आहे। गणपतीची 4 भुजाधारी इथं प्रतिमासुद्धा कोरलेली आहे। ही एक प्रतिमा इथं कोरलेली आहे, नेमकं ती आपल्याला कळेना नेमकं कशाची प्रतिमा आहे। बावनेपांगरी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना।
महावीर बजरंगबली। भारतामधील सर्वात जास्त भंगलेल्या मंदिराचा उद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी अहिल्यामाता होळकर यांचं स्मारक आपण बघत आहोत। मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारतामध्ये जुन्या मंदिरांचा उद्धार केला, काही नवीन मंदिरं बांधली, काही पाणवठे तयार केले, बारवं बांधल्या, विहिरी बांधल्या, असं अनन्यसाधारण कार्य राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं भारताच्या इतिहासामध्ये आहे। एक कुशल राज्यकर्ता म्हणून त्यांची भारताच्या इतिहासामध्ये एक नोंद झालेली आहे। काही समाधीचे दगड सुद्धा आपण इथं बघत आहोत। मंदिराचा कळस आपण इथं बघत आहोत। मारुतीरायाच्या मंदिराचा कळस, अतिशय सुंदर बांधकाम या मंदिराचं सभामंडपाचं झालेलं आहे।